महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। उपजिल्हाधिकारी तथा तत्कालीन तहसीलदार दीपक गिरासे अडचणीत, भ्रष्टाचारातून संपत्ती जमवल्याचा गंभीर आरोप। आजची मोठी बातमी येत आहे शहादा येथून। उपजिल्हाधिकारी तथा तत्कालीन तहसीलदार दीपक गिरासे यांच्या विरोधात भ्रष्टाचारातून संपत्ती जमवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणात नव्याने पुरावे सादर करण्यात आले आहेत। तक्रारदार खंडूसिंग भवानीसिंग गिरासे, जे माजी सैनिक असून काथर्डे दिगर तालुका शहादा येथील रहिवासी आहेत, यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे यापूर्वीही तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार प्रांताधिकारी कार्यालयामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार दीपक गिरासे यांनी शासकीय पदाचा गैरवापर करून आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या नावावर मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली आहे का, यामध्ये मौजे भडगाव तालुका शहादा येथील काही गट क्रमांकाच्या जमिनींचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी प्रशासनाकडे केली आहे। तसेच योग्य कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासन पुढे काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, शहादा, धुळे। नमस्कार, मी खंडूसिंग भगवानसिंग गिरासे, माजी सैनिक, मुक्काम पोस्ट काथर्डे दिगर तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। मी दिनांक 16/12 रोजी शहादाचे तत्कालीन तहसीलदार श्री दीपक पदमसिंग गिरासे यांनी पदाचा गैरउपयोग करून भ्रष्ट मार्गाने मोठ्या प्रमाणात आपली पत्नी व सह नातेवाईकांच्या नावावर मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली असल्याची तक्रार मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना तक्रार दाखल केली होती। त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या आदेशान्वये शहादा प्रांत अधिकारी दीपक गिरासे यांच्या विरोधात चौकशी सुरू असून मला दीपक गिरासे यांनी भ्रष्ट मार्गाने कमवलेल्या पैशातून अजून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केल्याची माहिती मिळाल्याने मी पुन्हा प्रांत अधिकारी कार्यालयात अधिकचे संपत्तीबाबत पुरावे सादर केले असून या सर्व संपत्तीबाबत सखोल चौकशी करून श्री दीपक गिरासे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। या संदर्भात योग्य न्याय न मिळाल्यास मी आमरण उपोषण सह कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।